नमस्कार मंडळी, मी पूर्वी इतक्या थंडीत पण आहे ना माझा लेक दररोज बाहेरची आईस्क्रीम खातोय. म्हटलं आज घरीच बनवू. चला. मी ॲक्च्युली कच्ची केळी आणली होती फ्राय करायला, पण 2 दिवसात ना ही हिरव्याची पिवळी झाली. फळालाही माणसापेक्षा ना जास्त वेळ लागतो रंग बदलायला. अरे सॉरी. आपण आहे ना आईस्क्रीमवर कॉन्सन्ट्रेट करू. ही पिकलेली केळी ना मी 2 दिवस डीप फ्रीजमध्ये ठेवलेली म्हणून याचा कलर चेंज झालाय. दगडापेक्षाही जास्त टणक झालेली ही केळी त्यांची साल काढता काढताना माझ्या हाताची साल निघता राहिली. सगळी केळी सोलून घेतली एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये ना हे होममेड प्रोटीन पावडर टाकलं. हे शंभूसाठी बनवलेलं आहे मी. याची रेसिपी हवी असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. मी हे सगळं भांड्यामध्ये घेऊन मस्त थोडं फिरवून घेतलं, सगळं एकत्र वाटून घेतलं. केळी किती थंड होती ना हे मिक्सरच्या भांड्यावरून तुम्हाला ना समजून येत असेल. त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून घेतलं, त्याने मस्त क्रीमी टेक्स्चर आला. नंतर ना मी कंटेनरमध्ये सगळं काढून घेतलं. ॲक्च्युली कच्ची केळी होती ना त्यामुळे मला थोडासा गोडचा डाऊट येत होता, पण तोच चम्मच आपण नेहमी जसा टेस्ट करतो तसा टेस्ट केला आणि मस्त गोड होतं. फ्रीजमध्ये डार्क कंपाऊंड होतं, त्याचा क्रश करून मस्त गार्निश केलं वरतून आणि कंटेनर मस्त 4-5 तासासाठी पॅक करून डीप फ्रीज करायला ठेवलं. आईस्क्रीम खायची ना, पटकन फॉलो करून घ्या. चला.